हिरा 11, दोस्ती 11 आणि त्या सोबतीला एसपीके किंग्स तिन्ही टीमला विनंती असेल विदिन 1 आवर तुम्हाला तुमचे तिन्ही फलंदाज आणि एक गोलंदाज आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची कोण असणार आहेत सुपर ओव्हर साठी. ठीक आहे. अजय चव्हाण जे JB ब्लास्टर मध्ये आहेत त्यांच्यावरती 3 वर्षाचा बॅन असेल. तसेच जय वाघोबा 11 मधील सुरेश राठोड यांच्यावरती देखील 3 वर्षाचा बॅन असेल. चला विनंती असेल SSK एंटरप्राइजेस अनिकेत चला सलामीचे 2 बॅटर प्लीज मैदानावरती पाठवा. वेळ वाचवणं गरजेचं आहे ही विनंती असेल. SSK एंटरप्राइजेस चला संपूर्ण संघ. योगेश दादा प्लीज. चला SSK एंटरप्राइजेस प्लीज अनिकेत प्लीज ना. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एकीकडे योगेश मसोंडे आणि सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो उद्योजक समाजसेवक एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे सर्वांचे लाडके दीपक शेठ मारसे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. करूया त्यांचं सहकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. तसेच ॲडव्होकेट विलासजी सुरोशे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल सब आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती येऊन आपण स्थानपन्न व्हायचा. मॅचच्या दिशेला आपण वळूया. NPB पावशेपाडा विपक्ष आपल्याला मॅच पाहायला मिळतीये. SSK एंटरप्राइजेस बॉलिंग मार्क वरती जीवन दोरे, स्ट्रायकिंग एंड वरती योगेश मसोंडे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील अनिकेत बेलवले. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉल अवंतरची धाव धावफलकावर 8. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1 धावजी मात्र धावफलकावरती. योगेश मसोंडे अनिकेत बेलवले हे 2 सलामवीर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. तर मैदानावरती जीवन दोरे आपल्याला या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. मैदानावरती फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक शॉट. एक्स्ट्रा कव्हर मधल्या फिल्डर आले होते थोडेसे चकित आणि तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. थोडेसे चकित झाले कारण सूर्याची किरणे डोळ्यावरती येतात त्यावेळेस तुम्ही देखील अचंबित होतात. मैदानावरती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 3 या आकड्यावरती. आमचे प्रवीणजी भुईर सर जे बॅटिंग टीमचे 12th मॅन आहेत आणि फिल्डिंग टीमचे ओनर आहेत. हे फक्त कामा प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती मिडॉन मध्ये फिल्डिंग लाजवाब. 1 धाव कंप्लीट झाली एका धावेच्या साथीने. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 4. असं म्हटलं जातं यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है घोंसला, वो बोली 3 का उठाना पड़ता है. मैदानावरती आज चांगल्या प्रकारची कामगिरी करणं फार गरजेचं आहे. अनिकेत स्ट्रायकिंग एंडवर फटका फसलाय डाऊन द बॉल. मिड ऑफचा फिल्डर कॅच झाली आहे. ड्रॉप. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आणि फलंदाज बाद. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत बेलवलीची खेळी होत असताना समाप्त. पहिला मोठा धक्का बसतोय SSK एंटरप्राइजेस या संघाला.
आपल्याला विनय पाहायला मिळतील. विनायक बनकरी जे मात्र इनॅट नंबर 3 नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. कॅप्टन अनिकेत बेलवलेची खेळी समाप्त झाली. कॅच आउट होता होता वाचले मात्र मैदानावरती काळ देखील आला होता आणि वेळ देखील आली होती. काळाने घाव घातला आणि मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अनिकेत बेलवले बाद झाले. आता मात्र गोलंदाज तयार. फटका मिड विकेटच्या दिशेला सुंदर आहे. डीप मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. वाईडिश लॉंग ऑन मधून जोपर्यंत मिड विकेट मध्ये फिल्डर चेस करतील चेंडूला तोपर्यंत एक धाव आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. 2 धाव्यांच्या साथीने धाव फलकावरती धावा आपल्याला 7-7 पाहायला मिळतील. या षटकाचा विचार केला 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल फटका व्ही शेप मध्ये उडवलाय. मिड ऑन मिड ऑफचे फिल्डर लॉंग ऑन मध्ये जोपर्यंत चेंडूची जजमेंट करतील. चेस फार मोठी होती मात्र बॉल निघून चाललाय लॉंग ऑन ला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश मसोंडेच्या बॅट मधून केपीएल ब्रँडेड चौकार. वरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा डबल डिजिट डबल फिगर डबल 11 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. निल्सन आकडा मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. कट करायचा प्रयत्न फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न मैदानावरती केला गेला होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. SSK एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11. षटक क्रमांक मैदानावरती पहिल्याची समाप्ती झाली. एकीकडे NPB पावशेपाडा दुसरीकडे SSK एंटरप्राइजेस. दोन्ही संघ नामांकित आहेत. मागील वर्षाचा चॅम्पियन संघ यावर्षी डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून SSK एंटरप्राइजेस आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचा विचार केला तर नामांकित खेळाडू दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतील. चला टीम मॉडेल घ्यायची नाहीये. विनंती असेल NPB पावशेपाडा स्पीडअप करायचं वेळ वाचवणं गरजेचं आहे. NPB पावशेपाडा टीम चला वेळ वाचवणं थोडंसं गरजेचं आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या धावफलकावरती 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जे पवार सर स्कूल एक पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश इंद्रीकर सर मॅन फ्रॉम अंबरनाथ आपल्याला पाहायला मिळतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि 4 ओव्हरची मॅच आहे. ड्रिंक्स ब्रेक कुठल्याही प्रकारचा नसेल याची नोंद करून घ्यायची आहे. फक्त आवश्यकता असली. फटका सुंदर आहे मिड ऑफच्या दिशेला. फिल्डिंग मध्ये झालेली मिस्टेक. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय. सिंगल झाली 8. एका धावेच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती केली जाईल. यावेळेस फटका लाजवाब मिड विकेटच्या दिशेला. योगेशचा तडाखा आणि बॉल सीमा पार स्क्वेअर लेगला क्लिअर करत आलाय केपीएल षटकार. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो उद्योजक आणि समाजसेवक एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे सातत्याने ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभतं असे दीपक दादा म्हारसे सर्वांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. बघा इथून पासून आता आयव्या जेल साठी देखील प्रेक्षकांना 300 रुपये कमिटीच्या माध्यमातून असेल आणि निलेशजी सुरोशे माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी आयव्या जेल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. विनंती असेल आदरणीय रमेश शेठ विशे साहेबांना आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक
आणि सहर्ष असं स्वागत विनंती असेल आदरणीय रमेश शेठ विशे साहेबांना आपण या व्यासपीठावरती खंबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला संजय गावंडे पाहायला मिळतात. पाय फ्रॅक्चर आहे तरी देखील फ्रँचायझी क्रिकेट आपल्या संघासाठी खेळायचंय, मला माझ्या संघाचं नाव मोठं करायचं आहे. अगदी त्याला अनुषंगून तो देखील मैदानावरती खेळतोय. आता काही कभी पार ना हिम्मत हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का, और इसलिए बीच मैदान के अंदर संजय गावंडे का संघर्ष जारी आहे. मैदानावरती लॉंग ऑन मध्ये टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज विनायकचा खेळ. वन मोर विकेट डाऊन. SSK एंटरप्राइजेस संघ इज इन ट्रबल. तर नक्कीच आपण पाहू शकतो व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय रमेश शेठ विशे साहेबांची उपस्थिती कांबा प्रीमियर लीग सीझन नंबर 4 मध्ये लाभली. त्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. तसेच आमचे सर्वांचे लाडके आदरणीय देवरामजी शिरोसे साहेबांची देखील उपस्थिती, त्यांचं स्वागत असेल. आदरणीय माननीय श्री अरुणदादा सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच आदरणीय नितीनजी मसोंडे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं करूया मनपूर्वक स्वागत. आदरणीय जगन शेठ सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. आणि ॲडव्होकेट विलासजी सुरोशे सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक जो मात्र दुसरं समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22 पाहायला मिळेल. आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहूया कुठला संघ कशा प्रकारे कामगिरी करेल. ही मॅच फार महत्वाची आहे प्रत्येक संघासाठी. SSK एंटरप्राइजेस संघ जरी मॅच जिंकला 3 मॅचेस ते जिंकतील. दुसरीकडे NPB पावशेपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो NPB पावशेपाडा 2 वरती पोहोचेल. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल SSK 11 तो मात्र विजयाच्या दिशेला वाटचाल जर केली, 3 मॅचेस जिंकल्या तर मात्र ते स्वतःला इन ठेवतील. आणि वाघोबा आणि जेक 11 ती मॅच फार महत्वाची आहे. त्या मॅच वरती या संपूर्ण ग्रुपचं रिंगण आखलं जाईल या ती मात्र शंका नाहीये. मॅचला होती सुरुवात वन्स अगेन. मैदानावरती ऑन साइडला फ्लिक ऑफ द ब्रिज करायचा प्रयत्न, मैदानावरती रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. मात्र लिगबाजची एकदा वाट, एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 23 आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो, तिसरं मार्गस्थ आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील या तिसऱ्या षटकामध्ये, ते म्हणजे गब्बर. पाहूया गब्बर कशा प्रकारे कामगिरी करतात. गब्बरचं एक वाक्य आहे, जो डर गया वो घर गया. आणि मैदानावरती इथे मोठा मासा गळाला लागू शकला असता, मात्र गळातून मासा निघलेला आहे. रनआउटची संधी होती स्ट्रायकिंग एंड वरती. योगेश मसोंडे इन डेंजर एंड होते, मात्र मैदानावरती योगेश मसोंडे हे बाल व्हायचे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता जीवदान मिळालं, या जीवदानाला साजेशी अशी कामगिरी तो करू शकेल का. कंप्लीट झाली आपण पाहू शकतो, जी मात्र एक टीमची टोटल 24. मैदानावरती फटका लाजवाब आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेला डीपी स्वीपर कव्हर रिझन मधून जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. शॉर्ट पॉइंट मध्ये फिल्डर होते, झालेली मिस्टेक आणि त्यावरती एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावींच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 26 पाहायला मिळतील.
26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. आदरणीय निलेशजी सुरोशे साहेब खूप चांगलं सकाळपासून त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीवरती ते देखील काळजी घेत आहेत. आणि आमचे गायकर सर ॲज अ स्कोरर आम्हाला जॉईन झाले, त्यांचं देखील कौतुक करणं बनतं आहे. मैदानावरती एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला तिसरा पाहायला मिळतोय गब्बर यांच्या माध्यमातून. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली आहे. पहिला बॉल जो मात्र लेग बायची एकदा वाढ झाली, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर वन्स अगेन सिंगल. 40+ आमची टीम उतरलेली आहे आणि विनायकजी सुरोशे साहेब त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज लेजेंड्स इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचं आपण करूया कौतुक. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल वन्स अगेन लेग बायची एकदा वाढ. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. त्यावेळेसचा चेंडू लाईन खराब आहे. वाईडिश लाईन ऑफसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईड अंपायर्स कॉल. योगेश इंद्रीकर सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. जेबी पॅनलचे सर्व ज्या पॅनलने अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटला हादरवलाय आणि आयोजकांच्या अगदी गळ्यामधलं ताईत आणि पहिली पसंती असणारा जेपी पॅनल चे सर्व जे पवार सर आपल्याला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. एक हार्ड हिटर बॅटर आणि तितकेच संयमी असे पंच आमचे विकी शिलार सर मॅन फ्रॉम खंबालपाडा तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सलगचे 2 चेंडू 2 वाईड आले. टीमची टोटल धावफलकावरती 30 ऑन द बोर्ड. 30 धावाच्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं मार्गस्थ. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला 5 झाले. शेवटचा बॉल शिल्लक. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो मोठा फटका मारायचा प्रयत्न. रनआउटची संधी जरूर होती मात्र मैदानावरती एक धाव कंप्लीट झाली आहे. अशा रीतीने षटक क्रमांक तिसऱ्या मैदानावरती समाप्त. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल एकीकडे जेक 11 जगदंबा एंटरप्राइजेस खांबा तर दुसरीकडे जय वाघोबा 11. दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित आहेत. 4 ओव्हरची मॅच असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो रुपेशजी पावशे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक सहर्ष स्वागत. मान्यवरांची उपस्थिती आणि मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 छान लाभत आहे. त्याबद्दल मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज 40+ एकूण 4 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ब्युटिफुल ट्रॉफीज आणि पाहूया कुठले 2 संघ मेगा फायनल मध्ये जातील ज्यांना या ब्युटिफुल ट्रॉफीज मिळतील आणि कुठला संघ चॅम्पियनशिपचा हकदार बनेल. टीमची टोटल 31 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. युवराज पाहूया मैदानावरती राज करू शकतील का. चौथं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज तयार. यावेळेस फटका मिस टाइम आहे. डाऊन द बॉल येतील गोलंदाज. इथून मात्र कॉन्फिडंट होते की कॅच कंप्लीट होईल. डाऊन द बॉल फिल्डर आले जीवन आणि कुठल्याही प्रकारची चूक केली नाहीये. दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन असं म्हणत असताना मिड विकेटला डाऊन द बॉल आले. हाताचा पिसारा फुलवला त्यामध्ये सामावून घेतलं जेलला. बडी मछली चाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. पाटर योगेश बॅक टू दी पवेलियन. बघा जे चिमुकले आहेत त्यांना एक विनंती असेल. ही स्पर्धा आपली आहे त्यामुळे व्यासपीठावरती मान्यवरांची आज भरपूर प्रमाणामध्ये उपस्थिती पाहायला मिळेल. त्यामुळे छोट्या मुलांनी आज आम्हाला सहकार्य करा. आपण आज खाली उतरायचे. मान्यवरांना खऱ्या अर्थानं आपण व्यासपीठावरती स्थानापन्न करणार आहोत. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते फटका सुंदर आहे. सिंगलसाठी ड्राईव्ह केली गेली होती. दुसऱ्या धावेला देखील कन्वर्ट करण्यात आलं सिंगलला डबल मध्ये. 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 33 धावा. छोटे मुलं हे देवाघरची फुलं आपण नेहमी म्हणतो आणि आम्ही म्हटलं आणि त्यांनी ऐकलं त्यांचं विशेष आभार व्यक्त करूया. छोटे मुलं कांब्याची मी म्हणेल छान आहेत आणि पुढील आपण पाहू शकतो भविष्य फार उज्ज्वल आहे.
मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल. प्रवीण दादा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता प्रवीण दादा म्हणजे खऱ्या अर्थाने एका साईडला त्यांच्या आड आहे, दुसऱ्या साईडला वीर आहे. एका साईडला त्यांचा स्वतःचा संघ आहे आणि दुसरीकडे ते एका संघामधून खेळतात. मैदानावरती फलंदाज झालेत बाद. करतील तर करतील काय. इथे स्वतःला प्लमडअप केला. विकेटचं पतन झालंय. आर के बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीजे. प्रवीण दादांच्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकतो कटाक्ष. हसू की रडू, असावं की नसावं, जगावं की मरावं अशी सिच्युएशन आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. आणि षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. निरंजनसाठी सायनाजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आहे. आणि विकास दादा निचिते यांच्या माध्यमातून 3 षटकारांना 500 रुपये, तसेच निलेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून चौकाराला 500 रुपये. 3 षटकारांना 1000 रुपये. निलेश दादा निचिते साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी असेल, याची नोंद करून घ्या. निरंजनसाठी ही सुवर्ण संधी आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. युवराज मैदानावरती आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही. आलेला हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती 33. चेंडूंचा विचार केला तर चेंडू झालेत आतापर्यंत 5. शेवटचा बॉल आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत. जगदंबा एंटरप्राइजेस कांबा विपक्ष जय वाघोबा 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती बॅटची एज सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा धावफलकावरती 35 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे SSK एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. NPB पावशेपाडा या संघासाठी. यस डीजा. JK 11 आणि जय वाघोबा 11 दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. निलेशजी ठाकरे जे आपल्याला JK 11 संघाचे कॅप्टन पाहायला मिळतील, तर दुसरीकडे आपल्याला जय वाघोबा 11 संघाचे देखील कॅप्टन पाहायला मिळतील. अनिकेत इंदुलकर हे कॅप्टन असतील. टॉस केला जाईल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. टॉस केला जातोय. उपस्थित मान्यवर आदरणीय देवरामजी सुरोशे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. देवरामजी सुरोशे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. 4 ओव्हरची मॅच. तिसरा सामना आपल्या क्रीडा रसिक राजाच्या भेटीला येतोय. दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित आहेत. आदरणीय देवरामजी शिरोसे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. आमच्या समवेत निलेश दादा देखील जॉईन झालेत. जय वाघोबा 11 संघाचे ओनर. देवरामजी सुरोशे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 4 ओव्हरची मॅच. कॉल असेल JK 11 टीमच्या कॅप्टनचा. कॉइन फ्लिप करायचा. चपासा कॉल. विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवायचं. आपण JK 11 संघाच्या कॅप्टनकडे येणार आहोत. टॉस जिंकलाय जय वाघोबा 11 संघाच्या कॅप्टननं. राज टॉस जिंकलाय. मागील मॅच मध्ये 49चा टार्गेट बोला होता. 49 टार्गेट तुम्ही समोरच्या संघाला 50 धाब्यांचं टार्गेट दिलं होतं. JK 11 संघ एक मातबर संघ आहे. 3 मॅच जिंकलाय. तुम्ही 2 मॅच जिंकलेत. अस्तित्वाची लढाई आहे. ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. काय सांगशील? टॉस जिंकलाय. सकाळच्या सत्रामध्ये डिसिजन. आम्ही क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग कराल. 4 ओव्हरची मॅच. किती धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? 35 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. एक चांगला संघ इन ऍक्शन मध्ये आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? कारण डू ऑर डाय सिच्युएशन वरती मॅच आहे. आमची गोलंदाजी स्ट्रेंथ आहे आणि आमच्या गोलंदाज चांगला करतील. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्याकडून. मॅच साठी शुभेच्छा असतील. आता आपण JK 11 संघाच्या कॅप्टन कडे येणार आहोत. निलेश आता टॉस हरलात. महत्वाची मॅच आहे. जिंकलेत. जर ही मॅच जिंकली
सरळ क्वालिफाय, मॅच हारले तर तुम्हाला देखील तळ्यात मळत असेल. काय सांगाल, टॉस हरला, टॉस जिंकला असता डिसिजन काय असतं? फिल्डिंग केली असते आम्ही पण. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. बॅटिंग करत असताना किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल, कारण जय वाघोबा 11 संघ चांगली बॉलिंग लाईनअप आहे. 50+. 50+ धावा मारायचा प्रयत्न कराल. काय स्ट्रॅटेजी असेल, कारण 3 मॅचेस जिंकल्यात, खूप चांगला माहोल असेल. खेळाडूंबद्दल काय सांगाल आणि स्ट्रॅटेजी काय असेल? ते गेल्यावर तर आदेश पावशे, समीर पावशे हे तर खूप भारी खेळतात, त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त रन करू. मॅचसाठी शुभेच्छा असेल. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये न्यूज येते. जय वाघोबा 11 संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन त्यांचा फिल्डिंगचा आहे, तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय जगदंबा एंटरप्राइजेस कांबा 11 या संघाला. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते मॅच. एकीकडे SSK तर दुसरीकडे संघ आपल्याला तो म्हणजे NPB पावशेपाडा. मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ अरब आदरणीय प्रथमजी चव्हाण सर. थँक्यू. याच दरम्यान आपण पाहू शकतो आदरणीय विशालजी सुरोशे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. तसेच आदरणीय संतोष शेठ ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय राजेश शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. तसेच कृष्णाजी ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण सर. अप्रतिम असं समालोचन आपण ऐकलं. आपण पाहू शकतो आजच्या दिवसातील दुसरा सामना. एका बाजूला SSK एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला NPB पावशेपाडा असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगचा वाजविकेत समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती ती 34-35 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 4 षटकार अर्थात 24 चेंडू आणि 35 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बॉलिंग मार्कवरती आरके आपल्याला पाहायला मिळतील रत्नेश खंबाळे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती लेफ्टी बॅटर विनय पावशे आणि त्याच्या सोबतीला जीवन दोरे असे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा हिरवा कंदील येतो दोन्ही संघांना आपण देणार आहोत. याच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतो. इनफिल्डला बेधून बॉल चाललाय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र अर्जित करण्यात येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती ओपन होतीये 35 धावांचं टार्गेट जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट आहे. विनंती असेल SPK सुपर किंग्स आणि हिरा 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण आपल्या गोलंदाजाचा आणि 3 फलंदाजांचा सुपर ओव्हर मध्ये जे गोलंदाजी आणि फलंदाजी करतील त्यांचं नाव आमच्यापर्यंत इन्फॉर्म करायचं. दरम्यान बॅकफुट वरती आले होते आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट होती. चेंडू मिडॉनला ट्रॅव्हल झाला होता. तिथं आपण पाहू शकतो पंकज भुईर होते. सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3 आकड्यावरती 35 धावांचं टार्गेट. 3 धावा धावफलकावरती 32 धावांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 22 चेंडूंमध्ये 32 धावा एक सोपं आणि मापक असं आव्हान आहे. परंतु तो आव्हान पेलवलं जाईल का हा मोठा प्रश्न असतो. कारण SSK एंटरप्राइजेस संघ डिफेंडिंग चॅम्पियन आहे ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. चेंडू हवेमध्ये आहे पडला त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये डायव्हर्ट होतोय. निरंजन आलाय चेंडू पर्यंत. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये निरंजन होता तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावरती एकनी वाढ होतीये जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी स्कोर कार्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या षटकाचा बाजू केस मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू पेट्रोलिंग करतात. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धावची मात्र एक्झिक्यूट होतीये. पोरांनो विनंती असेल जे जे मैदानाच्या बाहेर आहेत एका गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची. सामना कुठल्याही षटकामध्ये असू दे कुठल्याही षटकामध्ये चेंडू हरवला ओला झाला किंवा फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची.
70-70 चे बॉल आपण पाहतोय लगातो सिक्सर ही टॅगलाईन आहे. आणि जर पाहायला गेलं तर ज्या वेळेला चेंडूचा आणि बॉलचा चांगला संपर्क होतोय त्यावेळेस बॉल जो मात्र सीमारेषा पलीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आरके बॉलिंग मार्क वरती आहे. धावसंख्या धावफलकावरती 5 पाहायला मिळतीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्ड झाली आहे तोपर्यंत एकदा पुनश्च एकदा कंप्लीट होते. चिकी सिंगल याची मात्र एक्झिक्यूट होतीये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6 आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 दफा एक्झिक्यूट करण्यात आले आणि त्यानंतर आपण पाहू शकतो बॅक टू बॅक 4 सिंगल येत आहेत. रत्नेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होती. मोठा फटका एकही घेऊन दिला नाहीये. त्यासोबतच अव्वांतर एकही चेंडू टाकला नाहीये. तो गोलंदाज रत्नेश खंबाळे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती पाहतोय ज्याच्याकडे चांगला टेम्परामेंट पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. पुनश्च एकदा चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होईल आणि अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोचली आहे 7 आकड्यावरती. ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील योगेश इंद्रीकर सर प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जेपी पॅनलचे सर्वा आपल्या सर्वांचंच एक लाडकं व्यक्तिमत्व असे जय पवार सर पाहायला मिळतील. सातत्याने जर पाहायला मिळालं तर महाराष्ट्रामध्ये 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला विषय म्हणजे जेपी पॅनल आणि त्यासोबत जर पाहायला गेलं जय पवार सर सातत्याने महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन अगदी आउट ऑफ इंडिया देखील जाऊन अंपायरिंग केलेली आहे. त्यामुळे दांडगा अनुभव जो मात्र जय पवार सरांकडे आहे असे आपल्या सर्वांचे लाडके जय पवार सर आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ स्क्वेअर लेग पंच. आणि तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय विकी शेलार सर आपल्याला पाहायला मिळतील मॅन फ्रॉम खंबालपाडा ज्यांच्या माध्यमातून ॲज अ थर्ड अंपायर ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे. बिनबाद 7 शांत आणि सावध सुरुवात जी मात्र केली जाते. चला जास्त टीम हँडल घ्यायचं नाहीये. डीप मिड विकेटला आपण पाहू शकतो विठ्ठल असतील ज्यांच्या माध्यमातून कामामध्ये पहिल्यांदा लेदर बॉल कोणी जर खेळला असेल तर ते विठ्ठल होते. एक दांडगा अनुभव फिरकीचे जादूगर म्हणून ओळख आहे विठ्ठल यांची. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. गोलंदाज तयार आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय साहिल येतोय आपल्या स्पेल मधील पहिला आणि सांघिक कोट्यातला दुसरा षटक घेऊन तयार आहे. दुसऱ्या बाजूला विनय पावशे बॅटिंग मार्क वरती. चांगला चेंडू होता. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 8 आकड्यावरती. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्यांदा ओळख जर पाहायला गेली योगेश इंद्रीकर सरांच्या माध्यमातून आणि माझी झाली होती जी मात्र बदलापूर वेस्ट प्रीमियर लीग मध्ये अगदी पाहायला गेलं तर जय पवार सरांच्या माध्यमातून इन्व्हिटेशन जे मात्र देण्यात आलं होतं त्या स्पर्धेसाठी. जय पवार सर म्हटलं तर एक असं नाव ज्या नावाने जर पाहायला गेलं तर सातत्याने अनेक क्रिकेटर घडवलेत. त्यासोबतच अनेक अंपायर आणि कॉमेंटेटरला एक संधी दिली आहे असे नाव आपल्याला पाहायला मिळते जय पवार सर. यावेळेस फिल्डिंग खराब पाहायला मिळतीये. फिल्डरच्या माध्यमातून चूक. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार येतोय फलंदाजच्या पॅट मधून. स्कोरकार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 12 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ पहिल्या चेंडूवरती एकदम आणि त्यानंतर चौकार. आडव्या पट्ट्याने मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू बॉडीला ब्रश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लीग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल 13 आकड्यावरती. अजूनही 22 धावेंची गरज. 15 चेंडू आणि 22 धावेंची गरज असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एनपीपी पावशेपाडा या संघाच्या बाजूने विनंती असेल हिरा 11 आणि एसपीके सुपर किंग्स टीमला विनंती असेल आपले सुपर ओव्हर मधली 3 बॅटर आणि एक गोलंदाज तिघांचा नाव जो मात्र पाठवायचंय. धावसंख्येची मात्र 15 पाहायला मिळतीये. 50 रन ऑन दी स्कोर कार्ड. विनंती असेल एसपीके सुपर किंग्स आपण आपली
प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. शफल झाले होते. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. फक्त आणि फक्त सिंगल धावेलाच प्राधान्य दिलं जात आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही विजयासाठी 19 धावांची गरज. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. एका बाजूला SSK एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय NPP पावशेपाडा. असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला असं बॅटल रंगलं जातंय. शफल होऊन खेळायचा प्रयत्न करण्यात आला होता. बॅटची एज लागली होती आणि त्यानंतर मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धावची मात्र अर्जित होती आणि अशा रीतीने 2 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. समीकरण येणारे चेंडू 12 जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. एक चौकार जो मात्र आपण पाहिला मिसफिल्डच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटला विठ्ठल होते ज्यांच्या माध्यमातून मिसफिल्ड पाहिली. हरकत नाहीये. प्लेयर खूप चांगला आहे. प्लेयर खूप खास आहे. एखाद मिसफिल्डने कुठलाही प्लेयर जो मात्र खराब होत नसतो. पाहायला गेलं तर पहिला असा फलंदाज किंबहुना गोलंदाज ज्याने लेदर बॉल खेळलं होतं कांबा गावामध्ये तेच म्हणजे विठ्ठल आपल्याला पाहायला मिळत आहेत. थर्डमॅन मध्ये येतील. 2 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. योगेश मसोंडे आपल्या स्पेल मधील पहिला आणि सांघिक कोट्यातील देखील हा तिसरा षटक घेऊन तयार आहेत. यावेळी चेंडू बॉडीला ब्रश होतं. लिगबायच्या स्वरूपामध्ये चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. दरम्यान आपण पाहू शकतो चिंतामण दादा चौधरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक धावची मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. समीकरण पाहायला मिळतो. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. विनंती असेल योगेश आपल्याला आपण जास्त उशीर करायचा नाहीये. मॅचचा रिदम तोडायचा नाहीये. योगेश मसोंडे यांना विनंती असेल आपण जास्त अवधी लावायचं नाहीये. मॅच जी मात्र अप्रतिम पाहायला मिळतीये. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. ज्या वेळेला अवांतरच्या स्वरूपामध्ये किंबहुना लिगबायच्या स्वरूपामध्ये चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल त्यावेळेस स्ट्राईक चेंज नसेल. फक्त आणि फक्त बॅट कट झाल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेल्यावरती स्ट्राईक चेंज असेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. 1 टप्पा 2 टप्पा आणि त्यानंतर पंकजच्या माध्यमातून चेंडूला गॅदर केलं जात आहे. 2 धावा मात्र एक्झिक्यूट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुनश्च एकदा 2 वाढती आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. अजूनही 15 धावांची गरज आहे. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोड्याशा प्रमाणामध्ये फंबलनेस आपण पाहिली. थोडंसं मिसजजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. कदाचित चेंडूला गॅदर केला गेला असता आणि त्यानंतर मात्र फेकी झाली असती तर मात्र मी म्हणेल की फलंदाज बाद होऊ शकला असता. निरंजन आपण पाहतो इस्टेनच्या मागे आहे. एक क्विक फिल्डर आहे ज्याच्या माध्यमातून अनेक वेळेला आपण पाहतो बॅटिंग करत असताना 3 धावा आणि 4 धावा देखील पळण घेण्यात येतात. मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. 1 धाव झाली. कंप्लीट अप्रतिम फिल्डिंग साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. मैदानच्या अभावे चेंडू थोड्याशा प्रमाणामध्ये आपण पाहू शकतो अतिरिक्त बाउन्स मिळालं. 2 धावा एक्झिक्यूट होत आहेत. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय या षटकामध्ये. चांगला असं बॅटल रंगतोय. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक होतीये. येस नो वेट कॉलिंग चांगली आहे. डॉट बॉलची समाप्ती दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय आदरणीय बैलगाडा संघटनेमधील एक मोठं नाव आपल्या सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय संतोष शेठ सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती आहे. संतोष दादा आपण यायचं व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं विनंती असेल.
एक दिलखुलास अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. सातत्याने जर पाहायला गेलं तर म्हणतात ना, तुम्ही जर दिलखुलास असाल, तुमचा जर स्वभाव मन मिळावू असेल तर मात्र तुम्ही हा जग काबीज करू शकता. अगदी त्याप्रमाणे आमचं संतोष दादांचा स्वभाव आहे. विनंती असेल वसंतदादांना देखील आपण देखील यायचे, व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. बॉलर तयार आहे, बॉलिंग मार्क वरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांच्या बाजूने, कारण जर मॅच जिंकली एमपीबी पावशेपाडा या संघाने तर मात्र पुन्हा एकदा त्यांचं आगमन होऊ शकतो. 24 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडूंमध्ये अजूनही 11 धावांची गरज, 12 धावांची गरज आहे. थोडंसं करेक्शन जी मात्र विनंती असेल सन्माननीय धनाजी दादा सुरोशी साहेबांना आपण यायचं, व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. समीकरण पाहायला मिळतो, येणारे चेंडू 6, जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 23 धावा धावफलकावरती आहेत. विनंती असेल सन्माननीय बंटीदादा पावशे साहेबांना आपण यायचे, व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. पावशेपाडा गावातील उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय बंटीदादा पावशे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. समीकरण पाहायला मिळतो, येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती विठ्ठल पाहायला मिळतील, एक्सपिरियन्सची शिदोरी ज्यांच्याकडे आहे असे विठ्ठल आपण पाहू शकतो. विनंती असेल संतोषदादा सुरोशे साहेबांना, संतोषदादा ठाकरे साहेबांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, साईल आले होते. फटका जो मात्र फसला होता, कॅचची संधी होती. इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. समीकरण 5 चेंडू आणि 11 धावेची गरज. कुठला संघ इथून मात्र विजयी होईल हे मात्र आम्हाला माहित नाहीये, परंतु मॅच हाय अँड व्होल्टेज होणार यात ती मात्र शंका नाहीये. येणारे 5 चेंडू 11 धावेची गरज. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय जीवन दोरे. दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो विठ्ठल आहेत. दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय मदनदादा उबाळे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एसपीके सुपर किंग्स शेवटचा पुकार आहे. चेंडू बॉडीला ब्रश होतोय, थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळतीये निरंजनच्या माध्यमातून. लीगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. एसपीके सुपर किंग्स आपली प्लेइंग लिस्ट त्वरित पाठवायची आहे. विनंती असेल प्रेक्षकांना आपण बाउंड्री लाईन पासून 3 फूट लांब राहायचंय. भागेश थोडंसं सहकार्य करा, सर्वांना 3 फूट लांब ठेवा कारण क्रुशियल मॅच आहे. गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. बॉलिंग अप्रतिम होती, आउटस्टँडिंग बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात विठ्ठल या 4थ्या षटकामध्ये डिफेंडिंग षटक जे मात्र घेऊन आलेत आणि सध्याच्या स्थितीला समीकरण पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 3, जिंकण्यासाठी कंपल्सरी 10 धावांची गरज. मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल रत्नेश येत आहेत. कॅच जी मात्र सुटली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. संघर्षाचा बिगुल वाजवणारा संघर्षमय चौकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. पाहायला मिळतोय आणि आता समीकरण येणारे चेंडू 2, जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. अगदी त्याप्रमाणे 2 चेंडूंमध्ये कंपल्सरी 6 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती विठ्ठल. मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. बॉल चाललाय डीप मध्ये,
साहिल येत आहेत, उचलतील, फेकतील, तोपर्यंत 2 धाबींवरतीच समाधान मानावं लागतंय. समीकरण पाहायला मिळतोय. विकेटसाठी जे मात्र आपण पाहू शकतो रिव्ह्यू. मित्रांनो 1 मिनिट थांबायचे. 2 बॉल 6 धावांची गरज होती आणि त्यानंतर मात्र हिट विकेटसाठी चेक करायचे. फलंदाज बाद असेल, विकेटचं पतन होतोय. आपण पाहू शकतो अगदी विनयने सांगितलं होतं की येस मी बाद आहे आणि आता समीकरण पाहायला मिळतोय. येणारा एक चेंडू आणि कंपल्सरी 6 धावांची गरज. कुठला खेळाडू आपल्या संघाला इथून मात्र मॅच मध्ये पुनश्च एकदा आगमन करून देईल. येणारा एक चेंडू आणि 6 धावांची गरज. मॅच अप्रतिम पाहायला मिळतीये. मॅच रोमहर्षकतेच्या शिगेवरती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला बॉलिंग मार्क वरती अनुभवाची शिदोरी अर्थात विठ्ठल आपल्याला पाहायला मिळतील. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. विनंती आहे सर्वच बाउंड्री लाईन वरती जितके आहेत आपण थोडस पाठी व्हायचंय, थोडस सहकार्य करा. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंग साठी आलेत शिरीष येत आहेत. थोडस बाजूला व्हायचंय, स्क्वेअर लेग कॅमेऱ्याच्या समोर यायचं नाहीये कोणी. यावेळेला योमेश आय विल डेफिनेटली लीड आणि अशा रीतीने मॅच कंप्लीट होते. मॅच जिंकली आहे SSK एंटरप्राइजेसच्या संघाने. अभिनंदन SSK एंटरप्राइजेस. हार्ड लक NPB पावशेपाडा दोन्ही संघांना आपण देणार आहोत पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी. खूप साऱ्या अशा शुभेच्छा.